टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या मेघानी नगरच्या त्या घटनास्थळी आहे ज्या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे। बघा हे सगळे स्ट्रेचर्स वगैरे घेऊन एनडीआरएफचं जे पथक आहे ते दाखल झालेलं आहे। 2 ते 3 तुकड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। डॉग स्क्वॉडला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि हीच ती इमारत आहे जी मेडिकल कॉलेजची आणि सध्याची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येते। संपूर्ण इमारत पूर्ण काळवंडलेली आहे। यावरून आपण विचार करू शकतो की किती भीषण हा संपूर्ण अपघात होता। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। 200 मीटरचा जो परिसर आहे तो पोलिसांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे। इथे कुणालाही कुठल्याही पत्रकारांना किंवा मीडिया प्रतिनिधींना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे। काल सुद्धा ज्यावेळी अमित शहा या ठिकाणी पोहोचले त्यांनी इत्थंभूत माहिती या सगळ्या संदर्भातली दिली। जो एक सुदैवानं व्यक्ती वाचलेला आहे त्याची सुद्धा भेट घेतली, त्याला सुद्धा विचारपूस केली की कशा पद्धतीनं तो वाचला आणि हा दैवी चमत्कारच म्हणावा लागतो कारण की त्याने विमानातून उडी मारलेली आहे आणि हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सुद्धा अमित शहा यांना सांगितलेला आहे। पण दुर्दैवानं कुणीही या विमानामधून वाचू शकलं नाही। 265हून अधिक जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यात 10 डॉक्टरांचा समावेश होता। 20 जण अद्यापही बेपत्ता आणि त्यांना शोधण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या इमारतीमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे। मृतांच्या कुटुंबियांना टाटा ट्रस्टकडून प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। 243 यात्रींपैकी 169 भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 कॅनेडियन होता, 7 पोर्तुगीज नागरिक होते आणि दुपारी 1:38 जेव्हा हे विमान झेपावलं होतं त्यावेळी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती की हे विमान अशा पद्धतीनं कोसळेल आणि MBBSचे जे 3 विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला। प्लेन क्रॅशमध्ये एकाचा जीव वाचलाय, ज्याच्यावर सुद्धा उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते। मृतांची ओळख पटवण्यासाठी कुटुंबियांची जी DNA टेस्ट ती केली जाणार आहे आणि रुग्णालयामध्ये ही टेस्ट होते आणि आज 2 विशेष विमानं जी आहेत ती सुद्धा मुंबईहून आणि दुसरा विमान दिल्लीहून अहमदाबादला रवाना होणार आहेत आणि या विमानात जे मृतकांचे नातेवाईक आहेत किंवा जे इतर नातेवाईक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि मृतदेहांचा ताबा घेतील अशी माहिती मिळते। विमान क्रॅश झाल्यानंतर पुढचा जो भाग होता तो वरच्या दिशेला होता, म्हणजे टेक ऑफचा प्रयत्न या ठिकाणी होत होता। काही अधिकारी या ठिकाणी पोहोचले। बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, बॅरिकेडिंग उघडण्यात आलेली आहे। काही अधिकारी पोलिसांचे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि काही क्लू या ठिकाणी मिळतोय का ते सुद्धा पाहिलं जातं। विमानातील जो ब्लॅक बॉक्स आहे त्यामध्ये सगळा डेटा आहे तो सुद्धा हस्तगत केल्याची माहिती मिळते आणि त्याचं सुद्धा ॲनालिसिस केलं जाणार आहे की नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली। कारण आपण पाहिलं की विमान ज्यावेळी टेक ऑफ केलं होतं त्यावेळी ते पुन्हा खाली येऊ लागलं आणि वरच्या दिशेला होता, म्हणजेच टेक ऑफचा प्रयत्न करत होतं पण दोन्ही लँडिंग गिअर हवेतच उघडले गेले। त्यामुळे हा विचित्र प्रकार असल्याचं बोललं जातं, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असावे त्यामुळेच हा प्रकार घडला अशी सुद्धा माहिती मिळते। मी माझा कॅमेरामॅन योगेशला दुसऱ्या बाजूची दृश्य ती सुद्धा दाखवायला सांगेल की कशा पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण मेघानी नगर परिसरामध्ये आहे, कारण पोलिसांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। काही वस्तू हस्तगत केल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता हालचाली ज्या आहेत त्या आज सकाळपासून या ठिकाणी वाढलेल्या आहेत। ॲम्ब्युलन्स आपल्याला पाहायला मिळते, गाड्या पाहायला मिळतात। काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पोहोचतील। संपूर्ण देश वृषाली या घटनेनंतर हळहळलेला आहे आणि शोक व्यक्त करतोय, काळा दिवस मानला जातोय। अशी दुर्घटना कुठल्याही देशामध्ये कुठल्याही ठिकाणी होऊ नये अशी प्रार्थना सुद्धा या ठिकाणी करायला मिळतोय आणि अनेकांना या घटनेनंतर धक्का बसला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।